जर तुमच्या पण ट्रॅक्टरसोबत असं होतं असेल, म्हणजे ट्रॅक्टर जास्त हीट होत असेल, तुम्ही कूलंट बदललं आहे तरी पण लवकर हीट होतं आहे. रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहे. तर ती म्हणजे बघू शकता तुम्ही, हा जो ट्रॅक्टर आहे. तर मी आत्ता ट्रॅक्टर वॉश करता माझ्या एक गोष्ट लक्षात आली. जे रेडिएटरमधून जेव्हा मी मधून ट्रॅक्टर वॉश केला, तर या ठिकाणी जाळी काढल्यानंतर आहे ना, तर ज्या या फिन्स आहे, तर ह्या फिनमधून पूर्णपणे मातीचं किंवा आपण गढूळ पाणी म्हणू शकतो, ते पूर्ण बाहेर आलं. तर मित्रांनो, याचा व्हिडिओ तुम्हाला आता मी दाखवतो पुढं. तर मागच्या साईडला जेव्हा मी पाणी मारतो रेडिएटरला, तेव्हा पुढून बघा तुम्ही किती काळा पाणी निघतो. बघू शकता. आता अर्ध साफ करून झालं होतं माझं. बघू शकतो या ठिकाणी किती काळा पाणी निघतो. तर तुम्ही पण तुमच्या ट्रॅक्टरची अशीच काळजी घ्याल. जर तुमच्या पण ट्रॅक्टरसोबत असं होतं असेल, म्हणजे ट्रॅक्टर जास्त हीट होत असेल, तुम्ही कूलंट बदललं आहे तरी पण लवकर हीट होतं आहे, तर तुम्ही या फिन्स ज्या आहे, तर यामधून पूर्णपणे पाण्याने धुवून काढायचे आहे. म्हणजे जेणेकरून ते जे माती धूळ वगैरे असेल ती पूर्ण निघून जाईल. आणि काळजी अशी घ्यायची मित्रांनो, जेव्हा आपण ट्रॅक्टर धुतो, तर तेव्हा ट्रॅक्टर धुतल्यानंतर तुम्ही असा मधून ट्रॅक्टर धुतल्यानंतर कधीच चालू नाही करायचा. जर तुम्ही मधून म्हणजे ट्रॅक्टर चालू केला, तर तुमचे बल्ब उडू शकता, म्हणजे फेज उडू शकता, बल्ब पण उडू शकता. आणि मेन म्हणजे तुमचं जे अल्टरनेटर आहे ते आणि स्टार्टर दोन्ही पण खराब होऊ शकतं. तर याची काळजी घ्यायची. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जे शेतकरी मित्र आहे, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे, त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. बघू शकता तुम्ही. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. आणि सबस्क्राईब पण करा. आणि तुमच्या मनात काही आयडिया वगैरे असतील, काही प्रश्न असतील ते विचारायला विसरू नका. धन्यवाद.